कापसासारखे मऊ लुसलुशीत असे दही वडे, दही भल्ले जे सर्वांनाच खूप आवडतात. आज मी तुमच्यासाठी ही माझी स्पेशल रेसिपी घेऊन आलेली आहे. नमस्कार, गीताज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. अगदी सोप्या पद्धतीने आज बनवूया दही वडे. चला यासाठी बघूया लागणारं साहित्य. येथे 1 वाटी उडीद डाळ 4 ते 5 तास भिजवून घ्यायची आहे. उडीद डाळ आपली व्यवस्थित भिजलेली आहे. मिक्सरमध्ये भिजलेली उडीद डाळ वाटून घेऊया. रवाळ अशी डाळ आपण वाटून घेतलेली आहे. यात आपण चवीनुसार मीठ घालूया आणि घरी तयार केलेलं 1 चमचा दही. या दहीमुळे जे आहे वडे एकदम सॉफ्ट आणि लुसलुशीत होतात, अगदी कापसासारखे. हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला फेटून घ्यायचं आहे. गरम तेल झालं की यात आपण वडे तळणार आहोत. फेटल्यामुळे ह्या मिश्रणामध्ये हवा भरली जाते आणि त्यामुळे आपले जे वडे आहेत ते अगदी कापसासारखे मऊसूत तयार होतात. तुम्ही किमान 5 मिनिटं हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे. बघू शकता, अगदी हलके फुलके असे वडे आपण तळून घेत आहोत. हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत तळायचा आहे. याप्रमाणे तळलेले वडे आपण थोड्याशा पाण्यामध्ये बुडून ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण येथे घरी तयार केलेलं 2 चमचे दही घेणार आहोत. यामध्ये आवडीनुसार साखर टाकून घेऊया. दही आणि साखर व्यवस्थित मिक्स करून घेऊया. दही जर जास्त आंबट असेल तर साखरेचं प्रमाण वाढवून घ्या. 5 ते 10 मिनिटांनंतर पाण्यात भिजवलेले वडे काढून घेऊया. बघू शकता, अगदी सॉफ्ट, खुसखुशीत आणि जाळीदार वडे आपले तयार आहेत. वडे एका प्लेटमध्ये घेऊया. यावर फेटून घेतलेलं दही आपण टाकणार आहोत. यानंतर पुदिन्याची घरी बनवलेली हिरवी चटणी, चिंचेची आंबट गोड चटणी, चटणीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकून घ्यायचे आहेत. यानंतर असेल तर फिक्की बुंदी, यावर टाकूया बारीक शेव, लाल तिखट आणि चाट मसाला. तयार आहे आपली लुसलुशीत, मऊ आणि अगदी चविष्ट अशी दही वड्यांची रेसिपी. एकदा नक्की ट्राय करून बघा. अगदी सोप्या पद्धतीने हे दही वडे तयार होतात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.